Thank you. I think ये स्टोरी कहीं ना कहीं मुझे इमोशनल बना देती है, but looking at you all today at this place, it's a big pleasure for me to host MCA and MCA members. First, I would like to welcome our President, Mr. Ajinkya Naik, and other dignitaries. Sir, thank you. Ashish Selarji is also reaching in some time. पण मी आज मराठीत म्हणणार, कारण काही लोकांना तर बरेच असे लोक म्हणतात की हे राजदीप गुप्ता म्हणून माझं आडनाव आहे, आणि लोक म्हणतात की याला मराठी येणार की नाही येणार. कारण मी खारदांड्यावरून माझं बचपन गेलं आहे, आणि मराठी मुलांबरोबर मी खूप क्रिकेट खेळलो आहे. म्हणून मी हे सांगतो की मराठी, मी मुंबईकर, मी क्रिकेट प्रेमी आणि पॅशनेट बिझनेसमॅन, हा तिघे माझे एक पॅशन आहेत. आजचा दिवस खूप मोठा असा आहे की जेव्हा मी अजिंक्यला म्हटलं की बाबा मला काहीतरी विशेष करायचे आहेत, आणि ते म्हणजे आपले ग्राउंड्समॅन. कारण मी त्यांना बघतो नॅशनलवर, त्यांचे जे हार्डवर्क आहेत ते खूप मोठे आहेत, आणि ते लोक असला कसलाही प्रकारचे इव्हेंटला नाही येत. आणि म्हणून मी म्हटलं जेव्हा पण मी कुठलाही इव्हेंट करणार, फर्स्ट इव्हेंट MCA कडून ते आपल्या ग्राउंड्समॅनसाठी. मुंबई ही सिटी एक व्यावसायिक केंद्र आहे. मुंबई ही सिटी स्वप्न नगरी आहे, आणि मुंबई ही सिटी क्रिकेटची पंढरी आहे. माझ्याकडे कुठला पेपर नाही, ते बघा मी काही वाचत नाही. क्रिकेटची पंढरी म्हणजे इथे क्रिकेट घडते, आणि क्रिकेटचे पॅशन जे आहे ते डिफरंट लेवलला आहे इथे. आणि जर आपण MCAचे 4 पिलर बघितले, ते 4 पिलर कोण आहेत? पहिला, MCA ॲज अ असोसिएशन which gets everybody at one place. नंतर क्रिकेटर्स who are part of entire ecosystem, आणि त्याच्यानंतर आपले क्लब सेक्रेटरी आणि क्लब मेंबर्स, आणि चौथा पिलर तो आपला ग्राउंड्समॅन. कारण तेच, आणि माझ्यासाठी हे विशेष वाक्य माझ्याकडे आहेत की जर क्रिकेटची पंढरी मुंबई आहेत, ते हे सर्व ग्राउंड्समॅन क्रिकेट तिकडेचे पुजारी आहेत, कारण त्याच लोकांनी हे क्रिकेट घडवलं आहे आपल्यासाठी. आणि मला खूप खूप आनंद वाटतंय की आज आपल्या या स्वतःच्या हॉटेलात मी सर्वांना बोलून हे 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांना एक सन्मान देतो, आणि त्यांना थँक्यू म्हणतो की जे तुम्ही करत आहात सर्व क्लबांसाठी. त्याचा कोणताही विशेष वर्ड नाही कोणाकडे, पण थँक्यू वन्स अगेन टू ऑल ऑफ यू हू आर हियर टुडे. ॲज अ जर्नी, when I started cricket, I didn't have enough resources myself to pursue my career. I never wanted to be a businessman. I always wanted to be a cricketer, and it didn't work well. But I always wanted to I had that vision and dream. Every single failure creates an opportunity, and that day I realized if I don't get an opportunity in the college to bowl, I will create my own team. And I still remember when there was a first IPL, Dr. Shetty gave me a ticket to watch the first IPL. I don't know, it was Sachin Tendulkar stand or, and then I asked somebody who are the people sitting on top, and they said the people who are running the MCA. And I said, okay, fine, one day I will do something to reach there. आय थिंक माझी जी जर्नी आहे ती खूप मोटिवेशनल आहे. कारण आजच सकाळी मी एका MBA कॉलेजला होतो, आणि तिथे मुलांना मला सांगितलं, सर
तुम्ही मला सांगा तुम्ही सक्सेसफुल कसा झाला. मी त्याला एकच म्हणलो, तुम्ही हे सांगा की मी फेलियर किती वेळा झालो. कारण 20 वर्षांची जी माझी जर्नी आहे त्यात मी सक्सेसफुल तर खूप झालो, पण बरेच असे वेळा मी अनसक्सेसफुल झालो. आणि मी लोकांना सांगतो की अनसक्सेसफुल होणे भी एक प्रकारचे काय म्हणतात ते लर्निंग आहे आपल्याला. सक्सेस अँड फेलियर इज अ पार्ट ऑफ युअर जर्नी, बट I believe every failure makes you stronger, and that's exactly what I have done. I'm not here to sell myself, I know, but really I'm thankful to MCA, Apex Council member, office bearer member, and a president to come here and at least spend some time. And I would love to hear from Ajinkya Bhai what is his views, what he thinks about especially the groundsmen. There is a panel discussion also we are going to host, and we are going to talk more about these groundsmen and their opportunities. Once again, thank you once again. And just one request, जर माझ्या मराठीत काही चूक झाली असेल तर मला माफ करा. Thank you. Thank you. आज नॅशनलच्या कार्यक्रमाला उपस्थित MCA क्लब सेक्रेटरीज आणि ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं असे आमचे मित्र राजदीप गुप्ता. आणि खरोखर मी विचार करत होतो की राजदीप भाईंनी कुठल्या मोठ्या माणसाचा सत्कार नाही ठेवला, कुठल्या हिरोचा नाही ठेवला बॉलिवूड मधल्या, किंवा कारण की आपल्याकडे हल्ली ट्रेंड आहे बॉलिवूडचे हिरो वगैरे असं. पण त्यांनी आपलं जे ग्रासरूट क्रिकेटचा एक बेस आहे त्या ग्राउंड्समनचा सत्कार ठेवला. आणि त्याचं कारण काय, कारण त्यांची सुरुवात खारदांड्यातनं झाली, मग कांदिवलीला गेले, कांदिवलीवरनं आता अंधेरीत राहतात. त्यांचा सतत संपर्क हे तळागाळातल्या लोकांबरोबर असतो आणि त्याची त्यांना जाणीव आहे. कारण त्या माणसांनी कष्ट केले, कारण आम्ही खूप वर्ष एकामेकाला ओळखतो. त्यांची जी जर्नी आहे म्हणजे व्यवसायात असेल किंवा क्रिकेटमधली असेल, कारण 2018 मध्ये मला माहिती आहे की आपल्या क्लब सेक्रेटरीज मधनं हा पहिला माणूस होता ज्यांनी T20 चालू केली पाहिजे, त्यांनी आग्रह धरला होता. तो आपका खास करके मैं धन्यवाद और मतलब अप्रिशिएट करना चाहता हूँ कि वो 2 साल तो लीग हुई, पर ये साल वापस आपका इनिशिएटिव था कि अजिंक्य भाई कुछ भी करो, एपेक्स में सबको कन्विंस करो, गवर्निंग काउंसिल को कहो कि ये लीग शुरू होनी चाहिए. आणि या वर्षी सुद्धा वियांग सरनाईक चेअरमॅन होते, गणेश अय्यर आहेत, दोन्ही सेक्रेटरी, ट्रेजरर सगळेच, संजय नाईक आहेत, सगळ्यांनीच मेहनत घेतली आणि ती सक्सेसफुली यावर्षी पण T20 झाली. पण त्याचं एक खरं श्रेय जे पाठी पडद्यामागून असतं ते राजदीप गुप्तांचं आहे. आणि राजदीप गुप्ता आज मराठीत पास झाले की नाही, तुमचं काय म्हणणं आहे? अरे फक्त दत्ताचा आवाज येतोय, त्याचा पगार वाढणार आहे पण पास झाले असं मला तरी वाटतं. आणि राजदीपबाईंना सांगायची माझी हे की मॅक्झिमम जे क्रिकेटमध्ये फेल होतात ना ते ऍडमिनिस्ट्रेटर होतात. म्हणजे डॉक्टर शेट्टी ऍग्री करतील, अभय अडब ऍग्री करतील, दीपक पाटील ऍग्री करतील, CS नाईक सर पण ऍग्री करतील की जे क्रिकेटमध्ये फेल नाही झाले. कारण इकडे जतीन परांजपे बसलेत, ते इंडिया खेळले म्हणून ते आज व्यवसायात किंवा नायकीमध्ये त्यांनी त्यांचं म्हणजे ग्लोबली दाखवलं, प्रूव्ह करून दाखवलं की ते काय करू शकतात. आणि आता ते राजदीपजींबरोबर पण केलोमोरमध्ये एकत्र जोडले गेले आहेत. पण हे का पॉसिबल आहे? कारण राजदीपजींना क्रिकेटची जी तळमळ आहे, जी आवड आहे, कारण ते म्हणाले आपण हॉलिडेला करूया का, कारण तिकडे ट्रॅफिक असेल. तर मी बोललो आप क्रिकेट के लिए कर रहे हैं ना तो क्लब सेक्रेटरी जरूर आएंगे, क्योंकि क्रिकेट मधल्या प्रत्येक माणसाला मुंबई क्रिकेट असोसिएशन मधले क्लब सेक्रेटरी सपोर्ट करतात. आणि त्याचाच आज एक कन्क्लुजन किंवा मॉरल ऑफ द स्टोरी की आज सगळे आपण इकडे उपस्थित आहेत. तर आपण अशीच सगळ्यांनी त्यांना क्रिकेटमध्ये सपोर्ट करत राहा. त्यांची सगळेच टीम आहे, त्यांचे भाऊ संदीप गुप्ता, पूर्ण फॅमिली एक क्रिकेट प्रेमी फॅमिली आहे. पण त्यांनी त्यांचं करिअरमध्ये जेव्हा ग्रोथ होत होती तेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर राहुल पांडे असेल, जितू कनोजे असेल किंवा दत्ता मिडबावकर जो मराठीत शिकला, आज तो इंग्लिशमध्ये नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट असेल लिहितो. तर ते करण्याची ताकद, मातीत काम करणाऱ्या लोकांना सिमेंटच्या घरामध्ये राहायची इच्छा, म्हणजे आज प्रत्येकाला चांगलं घर कसं मिळेल. जेव्हा रूट मोबाईल लिस्टेड कंपनी झाली त्याच्यामध्ये सगळ्यांना त्यांनी
सॉप्स म्हणून शेअर्स दिले सगळ्यांना, म्हणजे दत्ताला पण मिळाले, दत्ता कोणाला बोलला नसेल पण राजदीपजींनी दत्ताला पण शेअर्स दिले. असे अनेक त्यांचे जे काम करणारी लोक आहेत त्यांनी सगळ्यांना त्यांनी मदत केली. मोर दॅन आय गेस 200 लोकांना नोकरीवर परमनंट असेल, कॉन्ट्रॅक्ट बेस असेल, स्कॉलरशिप असेल, असे अनेक लोकांना त्यांच्यामुळे कुटुंब चालतात. कारण बघा सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. एक क्रिकेटर खेळतो पण फ्युचर काय, कारण काहीच प्लेयर फक्त मुंबईसाठी खेळतात, काही प्लेयर IPL ला खेळतात, काही भारताला खेळतात, पण कुठेतरी नोकरी घर सिक्युअर राहायला पाहिजे. कारण 200 लोकांना जर त्यांनी नोकरी दिली असेल म्हणजे 1000 लोकांचा भार हा राजदीप गुप्ता आणि त्यांच्या परिवाराने घेतलाय. तर हे एक साधा माणूस करू नाही शकत, हे कुठेतरी दैवी शक्ती असते आणि ती चमत्कार दाखवण्याची ताकद राजदीप गुप्तांमध्ये. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.